महाराष्ट्र राज्यामध्ये फार मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी झालेली आहे। या अतिवृष्टीमध्ये फार मोठं नुकसान मराठवाड्यामध्ये झालेलं आहे। मराठवाड्यामध्ये सगळ्यात जास्त नुकसान माझ्या माहितीनुसार सोलापूर जिल्ह्यामध्ये झालेलं आहे। सोलापूर दौऱ्यावर मी येत असताना अतिवृष्टीच्या ठिकाणी पाहणी करण्याकरता येत असताना मला लांबोटी, कोळेगाव आणि मलिकपेठ या गावामध्ये फार मोठं नुकसान झालेलं दिसलेलं आहे। मी स्वतः या भागात पाहणी केलेली आहे। नंतर मी विजापूर रोडला जो राष्ट्रीय महामार्ग आहे या ठिकाणी मी वांगी, हातूर आणि वडकबाळ या गावाची सुद्धा मी पाहणी केलेली आहे। वडकबाळची पाहणी करत असताना मला तर इतकं विचित्र परिस्थिती दिसली की अजूनसुद्धा सगळ्यांच्या घरात, कारण त्या मागूनच सीना नदी वाहते, अजूनपर्यंत सगळ्यांच्या घरात पाणी त्या नदी किनारी असल्यामुळे घरं तिथं पाहणी आहे। खूप वाईट अवस्था झालेली आहे। हे स्पष्टपणे राज्य सरकारने, मला वाटते राज्य सरकारने माननीय मुख्यमंत्री साहेबांनी हेलिकॉप्टरमधून दौरा केला, जमिनीतून पण दौरा केला, परंतु सीना नदीच्या जवळपास त्यांना येता न आलं कारण त्यावेळेस ते पाणी होतं। परंतु आज त्यांनी दौरा करणं काळाची गरज आहे। आज इतकी बेकार परिस्थिती आहे की सगळ्यांच्या घरात तर पाणी शिरलेलं आहे, परंतु सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सगळ्या अन्नधान्याचं नुकसान मोठ्या प्रमाणावर झालेलं आहे। सगळ्या घराचं नुकसान झालेलं आहे। घरात कोणीच झोपू शकत नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। दुसरी गोष्ट मी पाहिलं त्या ठिकाणी विशेष म्हणजे आज जी मुलं शाळेमध्ये जातात, कॉलेजमध्ये जातात, त्यांची सगळी पुस्तकं भिजलेली आहेत, त्यांची सगळी दप्तरं भिजलेली आहेत, त्यांचे जे युनिफॉर्म आहेत त्या युनिफॉर्मचं सगळं वाटूळ झालेलं आहे। आज त्यांना राज्य सरकार या विद्यार्थ्यांना काय मदत करणार? राज्य सरकारने यासाठी काय मदत जाहीर केली? हा माझा राज्य सरकारला प्रश्न आहे। दुसरी गोष्ट, शेतकऱ्यांचं फार मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे, परंतु जो शेतात शेतमजुरी करतो त्या शेतमजुरांचं काय? त्या शेतमजुरांसाठी राज्य सरकारने काय जाहीर केलेलं आहे? दुसरी गोष्ट, माननीय मुख्यमंत्री साहेब, उपमुख्यमंत्री यांनी दौरा त्यावेळेस केला। माझं स्पष्ट मत आहे, ते दौऱ्यामध्ये मुख्यमंत्री साहेबांनी दौरा करत असताना एका शेतकऱ्यांनी त्यांना प्रश्न विचारला की आम्हाला किती नेमके पैसे देणार, किती मदत देणार? मुख्यमंत्री फडणवीस साहेब स्पष्ट बोलले की राजकारण करू नका। याचा अर्थ नागरिकाने, शेतकऱ्याने राज्य सरकारला प्रश्न विचारायचे का नाही, म्हणजे प्रश्नच विचारण्याचा अधिकार नाही हे यावरून स्पष्टपणे दिसून येत आहे। शेतकरी प्रश्न विचारतोय ना, काय मदत करणार? तुम्ही मुख्यमंत्री साहेब लगेच म्हणतात राजकारण करू नका, याचा अर्थ तो राजकारणासाठी शेतकरी उभा राहिला होता का? शेतकऱ्यांची परिस्थिती भयानक झाली, ज्याचं जळतं ना त्यालाच गळतं अशी परिस्थिती माननीय मुख्यमंत्री साहेब। आपले दुसरे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेब यांनी तर मदत करताना तर त्यांचे फोटो लावूनच मदत केली। काय प्रकारे? अहो, ज्यावेळेस महाविकास आघाडी सरकार होतं, विलासराव देशमुख, त्या कुठल्या आदरणीय मुख्यमंत्री विलासराव देशमुख ज्यावेळेस बॉम्बस्फोट झाला त्यावेळेस ते राम गोपाल वर्मा त्यांना घेऊन गेले होते। मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला। माननीय उपमुख्यमंत्री यांचा, एकनाथ शिंदे यांचा तात्काळ राजीनामा घ्यायला पाहिजे होता असं आमचं मत आहे। का राजीनामा घेत तुम्ही? शेतकरी रडतोय तुम्ही राजकारण करताय, जाहिरातबाजी करताय। काय मुलांची त्यांची अवस्था आहे आणि तुम्ही स्पष्टपणे जाहिरातबाज लावताय। याच्यावर काहीच झालं नाही। मुख्यमंत्र्यांनी, मी मागणी करतो मुख्यमंत्री साहेब, आपण राज्य नीट चालवता असं आपलं तुमचं मत आहे, आमचं नाही, विरोधी पक्षाचं। तर एकनाथ शिंदे साहेबांचा राजीनामा का नाही घेतला? तात्काळ राजीनामा व्हायला पाहिजे होता। हे जनतेचं सरकार आहे, इथं लोकशाही नांदते आणि शेतकऱ्यांना आर्यवीची भाषा जी केलेली आहे ते अत्यंत चुकीचं आहे। मुळात जी मदत जाहीर केलेली आहे 2000 कोटीची, बरोबर ना, त्याच्यावर काय अजून पैसे आहेत, परंतु ती मदत जी तुटपुंजी मदत आहे, आमचं स्पष्ट मत आहे। अहो, 3500ला सोयाबीनची बॅग येते बियाण्याची, काय पैसे मिळणार आहेत मुख्य शेतकऱ्यांना? 7000 रुपये, आणि 3500चं काय करणार? पुस्तक घेणार का, घर बांधणार का, कुठं शेतकरी काय करणार? शेतकऱ्यांच्या व्यथा कोण समजून घेणार का नाही? भारतामध्ये पहिला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शेतकऱ्यांसाठी मोर्चा काढला होता, ज्यावेळेस बाबासाहेब आंबेडकरांचा मजूर पक्ष होता तेव्हा। फक्त शेतकऱ्यांचं सरकार, अहो शेतकऱ्यांचं सरकार पंजाबच्या धर्तीवर द्या ना, 50,000 रुपये एकरी द्या। पंजाब सरकार पैसे मदत करतं शेतकऱ्यांना, आपण का नाही मदत करू शकत? फक्त हे शेतकऱ्यांचं सरकार गप्पा मारतात, हे अतिशय चुकीचं आहे। अहो, मी आज दौरा केला, सगळी मुलं बाळं रडतात ना, ते आज झोपू शकत नाही। झोपणार कुठं? रोडला येऊन झोपणार का? तुम्ही वर्षामध्ये राहता, ज्यावेळेस तुम्ही मुख्यमंत्री झाला, उपमुख्यमंत्री झाला, लगेच तुम्ही तिथं रेनोव्हेशन काम सुरू केलं, त्याला लाखो रुपये तुम्ही खर्च करता, आणि शेतकऱ्यांची परिस्थिती काय? हा माझा प्रश्न आहे सरकारला। मुख्यमंत्री साहेब, तुम्ही आमचे राज्याचे मुख्यमंत्री आहात, तुम्ही आमचे मुख्यमंत्री आहात। आत्ता परिस्थिती पहा, येऊन विनंती करतो आपणास, आत्ता फार वाईट परिस्थिती आहे।
घरात झोपू शकत नाही. त्यामुळे माझी स्पष्ट राज्य सरकारला मागणी, पंजाबच्या धर्तीवर शेतकऱ्यांना एकरी 50,000 रुपये द्या. पंजाबनी दिलेत ना, हेक्टरी दिलेत ना, तर इथं एकरी द्या. आमचं मत आहे, हे महाराष्ट्र सरकार आहे, इथं मुंबईमध्ये आर्थिक राजधानी भारताची, द्या ना तुम्ही, पैसे दिलेच पाहिजे. ही स्पष्ट आमची मागणी आहे. दुसरी गोष्ट, राज्यामध्ये जर पाहिलं तर कालच बीडमध्ये माननीय मंत्री पंकजताई मुंडे यांनी मेळावा घेतला, दसरा मेळावा. या मेळाव्यामध्ये त्यांनी एक विधान केलं, एक वक्तव्य केलं. ते बोलताना म्हणाले, नदीला ज्यावेळेस पूर आला त्यावेळेस बौद्ध गरीब माणसाच्या घरात पाणी शिरले आणि वंजारी समाजाच्या माणसांनी त्यांना राशन दिलं. काय बोलता माननीय मुख्यमंत्री साहेब, तुम्ही मंत्री आहात राज्याचे, तुम्ही असं एक जातीबद्दल बोलता कसं? संविधान निर्माता महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मुळात या देशाचं संविधान लिहिलेलं आहे, प्रत्येकाला समान अधिकार दिलेले आहेत आणि बौद्ध समाज तर डॉक्टर बाबासाहेबांना पूर्णपणे स्वीकारलेला आहे. त्यामुळे बौद्ध समाज स्वाभिमानी आहे. मी तुम्हाला सांगू का, ज्या भारतीय जनता पार्टीमध्ये तुम्ही काम करता ना, त्या भारतीय जनता पार्टीची मातृसंस्था RSS या संघटनेने आजपर्यंत सरसंघचालकपद महिलेला दिलेलं नाही. हे महिला विरोधी पार्टी आहे. तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळे बोलण्याचा अधिकार मिळाला आणि त्यामुळे तुम्ही काल बोललाय वाक्य. तुम्हाला पुढे जाऊन सांगतो, आज वंजारा समाजामधील काही मंडळी ऊसतोड कामगार म्हणून काम करतात. मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, तेलंगणा या राज्यामध्ये जातात. त्यावेळेस जातो ना, त्यावेळेस बौद्ध समाज त्यांना मदत करत असतो, हे ध्यानात ठेवा. आणि बौद्ध समाज हा स्वाभिमानी समाज आहे. पुढे जाऊन सांगतो, उपकार शब्द तो मी वापरला ना, उपकाराची जाणीव करून दिली तुम्ही बौद्ध समाजाला. तुम्ही जात वर्चस्वादी विधान केलेलं आहे. उपकार शब्द फक्त आहे ना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना शोभतो, कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे देशाचं संविधान लिहून बहुजन समाजाला न्याय दिलेला आहे. आणि तुम्ही तर मंत्री आहात, त्यामुळे उपकार करण्या इतपत कोणी या राज्यामध्ये मोठं नाही आणि या भारतात मोठं नाही. मी पंकजताईंना सांगतो, पंकजताई, तुम्ही जे बौद्ध समाजाबद्दल अत्यंत चुकीचं विधान केलेलं आहे, याबद्दल तुम्ही पहिल्यांदा तात्काळ बौद्ध समाजाची माफी मागावी, ही मी मागणी करतोय तुम्हाला. कारण आम्ही शिक्षण घेतलंय, तुम्ही काय भाषण केलं ना ते आम्ही पाहिलं ना, आमचं लक्ष आहे ना. शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, तो पेतो तो गुरगुरतो. आम्ही शिक्षण घेतलेलं आहे. सगळ्या समाजाला सामान लेखलं पाहिजे. तुम्ही जाणीव बुजून फक्त बौद्ध समाजाला राशन दिलं, जाणीवपूर्वक उल्लेख केला का? उपकाराची जाणीव करून दिली का? त्यामुळे मी अतिशय या तुमच्या वक्तव्याचा निषेध करतो. मी 2 मिनटं फक्त SCचं एक वर्गीकरणाचं घेतो. मग त्यावेळेस तिसरी एक गोष्ट मांडणी करतो मी, की महाराष्ट्र राज्यामध्ये मराठा आरक्षण, OBC आरक्षण, धनगर आरक्षण, आदिवासी आरक्षण, विविध आरक्षणाची चर्चा चालू आहे. परंतु राज्यामध्ये याच दरम्यान माननीय मुख्यमंत्री साहेबांनी एका चॅनलला मुलाखत देताना एक वक्तव्य केलं. ते म्हणाले की अनुसूचित जातीमध्ये 2-3 महिन्यामध्ये मी अबकडचं वर्गीकरण करणार आहे. मुळात याचसाठी माननीय मुख्यमंत्री साहेबांनी गेल्याच वर्षी एक समिती नियुक्ती केली होती. माननीय माजी न्यायमूर्ती न्यायाधीश आनंद बदर यांच्या अध्यक्षतेखाली एक सदस्यीय समिती. माझा प्रश्न आहे माननीय मुख्यमंत्री साहेब, एकतर याला आमचा विरोध आहे, अबकडाला, वर्गीकरणाला. का? तर मुळात संविधान निर्माता महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या समाजावर, अनुसूचित जातीवर, अनुसूचित जमातीवर हजारो वर्ष सामाजिक अन्याय, आर्थिक अन्याय झाला, त्या समाजाला आरक्षण दिलेलं आहे. हे समूहाला आरक्षण दिलेलं आहे. कोणत्याही सेपरेट जातीला, विशेष जातीला आरक्षण असं दिलेलं नाही ना, हे समूहाला आरक्षण दिलेलं आहे. हा एक समुदाय आहे. मुख्यमंत्री साहेब, जाणीवपूर्वक मागासवर्गीय समाजामध्ये फूट पाडू नका, कारण ह्या समाजाचे आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक एकच प्रॉब्लेम आहेत, एकच गरजा आहेत. त्यामुळे हा समाज एक आहे. त्यामुळे बाबासाहेबांनी जे आरक्षण दिलेलं आहे हे समूहाला आरक्षण दिलेलं आहे. कृपया करून मागासवर्गीय समाजामध्ये फूट पाडू नका. आणि जर एका समाजाच्या मागणीवर तुम्ही ती मागणी पूर्ण करत असाल तर पुढे जाऊन सांगतो, जर तुम्ही वर्गीकरण करत असाल तर पुढे जाऊन आमची मागणी आहे की मागणी अशी आहे की मुळात एकच समाज मागणी करतोय. तुम्ही जी समिती नेमली ती एक सदस्यीय समिती नेमली. दुसऱ्यांना या समितीमध्ये मत मांडण्याचा अधिकार नाही का? ज्या जातीचं वर्गीकरण, ज्या शेड्यूल कास्टचं वर्गीकरण करता. माझा प्रश्न आहे सरकारला, 59 जातीचे राहिलेले 58 जाती आहेत ना, त्याचे 59 जातीचे पूर्णपणे ते सदस्य तिथं घ्यावेत, त्यांचं मत नोंदवावं येण्यात यावं, ही माझी मागणी आहे. मुख्यमंत्री साहेब,
माझी पुढे जाऊन मागणी, जाती जनगणना झालेली नाही, तुम्ही वर्गीकरण करणार कसं? जाती जनगणना करा ना जर तुम्हाला करायचं असेल तर. तिसरी मागणी, हे ज्यावेळेस तुम्ही लागू करणार आहे ना वर्गीकरण, तर जर पर्सेंट पाहिलं 2011च्या जनगणनेनुसार, तर माझ्या माहितीनुसार महार समाज 8.5% आहे, मातंग समाज 2.5% आहे, चांभार समाज 1% आहे आणि उरलेला समाज 1% आहे. कसं वर्गीकरण करणार? लोकसंख्येच्या आधारे करणार ना वर्गीकरण. माझा प्रश्न आहे सरकारला, करा लोकसंख्येच्या आधारे वर्गीकरण करा आणि सर्व क्षेत्रात करा. सर्व क्षेत्रात म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये करा, विधानसभेमध्ये करा आणि लोकसभेमध्ये करा. आज किती अनुसूचित जातीच्या मतदारसंघ आहेत, त्यामध्ये आज कोणत्या जातीचे किती आमदार आहेत? बौद्ध समाजाचे माझ्या माहितीनुसार 7 ते 8 आमदार आहेत फक्त. इतर समाजातून फायदा घेतो आम्ही असं म्हणायचं का? आम्ही असं म्हणणार नाही, कारण आम्ही एक आहोत. परंतु माझं मत की फूट पाडू नका ना. तिसरी गोष्ट की हे वर्गीकरण लागू करत असताना शिक्षणामध्ये करायचं आहे, तुम्हाला नोकऱ्यांमध्ये करायचं. आमची मागणी पुढे जाऊन राजकीय पण लागू करा. चला, बौद्ध समाज जास्त आमदार निवडून येतील. एकतर आम्हाला हे घर फोडायचं नाही, कोणत्याही परिस्थितीमध्ये हे घर आम्हाला फोडायचं नाही. पण घर फोडणारी कोणतरी मागणी करत असेल आणि त्याचं जर मुख्यमंत्री साहेब ऐकत असतील, तर मुख्यमंत्री साहेबांना सांगतो, हे वर्गीकरण करत असताना लोकसंख्येच्या आधारे करा. मुळात हे आम्हाला मान्य नाही वर्गीकरण, हे आमचं स्पष्ट मत आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.